Hello, students. Welcome to the next lecture on topic number 2 of the subject building, planning and drawing. काल आपण लेक्चरमध्ये व्हॉट इज द मीनिंग ऑफ सबमिशन ड्रॉइंग, वर्किंग ड्रॉइंग, construction notes, site plan, and then different areas. So built up area, carpet area, plinth area. Then block diagram to calculate the different areas. ह्याच्याबद्दल आपण बघितलं. त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये एक तुम्हाला प्लॅन एलिव्हेशन सेक्शन मी समजावून सांगितलं होतं. आय रिपीट दॅट फर्स्ट लेक्चर टुडे. पण इथं तुम्हाला थोडासा मी डेटा पहिल्यांदा वाचून दाखवतो. नाउ दिस फिगर शोज ए लाईन प्लॅन ऑफ ए रेसिडेन्शियल बिल्डिंग. आणि ह्या लाईन प्लॅनवरून आपल्याला प्लॅन एलिव्हेशन आणि क्रॉस सेक्शन आणि काही ॲसम्पशन्स वरून शेड्यूल ऑफ डोर्स, विंडोज, कन्स्ट्रक्शन नोट्स, एरिया स्टेटमेंट अँड साईट प्लॅन, थोडक्यात वर्किंग ड्रॉइंगची शीट आपल्याला काढायची. दिस इज फॉर लोड बेरिंग स्ट्रक्चर. सो व्हॉट इज गिवन टू यू इज प्लिंथ हाईट 600 mm, म्हणजे ग्राउंड लेवलच्या वरती फ्लोर लेवल जी आहे ती आपली ती 600 mm आहे. थिकनेस ऑफ स्लॅब 150 mm. Then height of bottom of slab from bottom floor is 3.1 meter or 3100 millimeter. Assume छज्जा प्रोजेक्शन 750 mm. म्हणजे खिडकीवरती जी आपण छज्जा प्रोव्हाइड करतो त्याचं जे प्रोजेक्शन आहे ते 750 mm आहे. सुपर स्ट्रक्चर बेबी मॅसनरी विथ वॉल्स 300 थिक अँड इंटरनल वॉल बोथ for bathroom and WC is 100 mm thick. Assume suitable data if required. आता इथं आपल्याला काय दिले बघा, प्लिंथ हाईट दिल्या, थिकनेस ऑफ स्लॅब दिलाय, सुपर स्ट्रक्चरमधलं ब्रिकवर्कचं थिकनेस दिलेला आहे. त्याच्यानंतर इंटरनल ज्या पार्टिशन वॉल आहेत दॅट आर यूज्ड फॉर WC and bath, दे आर ऑफ 100 mm थिक. छज्जा प्रोजेक्शन 750 mm आणि हाईट ऑफ बॉटम ऑफ स्लॅब फ्रॉम फ्लोर इज 3100, म्हणजे फरशीपासून स्लॅबचा बॉटम जो आहे तो 3100 mm आहे. या रूममध्ये किचन, द साईज ऑफ किचन इज 4x3.3, बेडरूम 4x3.3, देन लिव्हिंग रूम 4x3, WC 1.2x1, बाथरूम 2.1x1.2, and veranda is 3.3 into 2.3 meter. आणि याच बाजूला एंट्रन्स दाखवलेला आहे. सो दिस इज टिपिकल लाईन प्लॅन. देन स्लॅबचं प्रोजेक्शन जे आहे ते स्लॅबचं प्रोजेक्शन तुम्हाला या ठिकाणी दाखवलं आहे. इट इज नॉट गिवन हाऊ मच इट इज, पण आपण ते ॲश्यूम करू शकतो. सो इट इज अराउंड अबाउट 150 mm. स्लॅब प्रोजेक्शन जे असेल ते साधारणपणे 150 mm आपल्याला घ्यावं लागेल किंवा घ्यायचं आहे. सो हाऊ टू ड्रॉ द प्लॅन. आता इथं बघा, द सेम सायझेस आर देअर, 4x3.3, 4x3.3 किचन अँड बेडरूम. आता ह्याच्यामध्ये बघत असताना थिकनेस ऑफ वॉल लोड बेरिंग स्ट्रक्चर असल्यामुळं सगळ्या 300 mm आहेत, एक्सक्लुडिंग WC आणि बाथ. म्हणजे जे WC बाथमधल्या 3 भिंती आहेत, जिथं WCचा डोर आहे, बाथरूमचा डोर आहे आणि बाथरूमची एक बाजू ज्याला दरवाजा दिसतो, या 3 बाजू 100 mm घ्यायच्या आहेत. आणि बघ सगळ्या ज्या बाजू आहेत त्या सगळ्या बाजू तुम्हाला 300 mm घ्यायच्या आहेत. आता प्लॅन काढत असताना ग्राउंड फ्लोअर प्लॅन म्हटलं येतं बघा. दिस इज द स्टेप्स हाऊ टू शो द डोअर्स. सगळे सिंगल शटर आहेत. देर आर 2 टाईप्स ऑफ डोर्स, D and D1. म्हणजे ज्यावेळेला आपण शेड्यूल लिहिणार आहे
त्या शेड्यूलमध्ये आपल्याला साईज ऑफ डोअर लिहावं लागेल. त्या ठिकाणी 2 साईजेस तुम्हाला लिहावे लागतील. इथं आपण स्पेसिफिकली सगळे दरवाजे एकच ठेवले आहेत. म्हणजे डी 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 देर आर 4 डीज अँड 2 D1. डब्ल्यू म्हणजे खिडकी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. आणि त्या प्लॅनमध्ये भिंतीच्या बाहेरच्या बाजूने एक लाईन तुम्हाला दिसते. बघितला तुम्ही या कॉर्नरमध्ये थिकनेस ऑफ वॉलची एक पेअर दिसते लाईन, त्याच्या बाहेर एक डार्क लाईन दिसते आणि त्याच्या बाहेर एक डॉटेड लाईन दिसते. जी बाहेरची डॉटेड लाईन दिसते तुम्हाला दॅट इज स्लॅब प्रोजेक्शन. 300 mm जी विंडो तुम्ही दाखवलेली आहे त्या विंडोच्या लाईनमध्ये जी भिंत आहे दॅट इज 300 mm थिक वॉल. अँड जी बाहेरची बाजू दिसते दॅट इज द प्रोजेक्शन ॲट प्लिंथ लेवल. ते आपण इथं एलिव्हेशनमध्ये जर बघितला तर ही जी खाच दिसते इथं ही खाच जी आहे ही खाच आपण प्लॅनमध्ये दाखवलेली आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण प्लिंथ लेवलपासून सुपरस्ट्रक्चरला येतो त्यावेळेला भिंतीची जाडी कमी करतो आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला काय करावं लागेल, तो जो ऑफसेट आहे तो ऑफसेट प्लॅनच्या सभोवती तुम्हाला फिरवलेल्या या ठिकाणी दिसेल. आता मधल्या ज्या भिंती आहेत या ठिकाणी सुद्धा तो ऑप्शन किंवा ऑफसेट असणार आहे, पण आपण दाखवलं का नाही आहे तर त्याच्यावरती फरशी असणार आहे आणि त्याच्यामुळे आपण ते डायमेन्शन्स आपल्याला दिसत नाहीत. पण जो प्रोजेक्टेड पार्ट आहे एक्सटेरियर पार्टला त्या ठिकाणी मात्र तुम्हाला तो दिसतो आणि तसं तुम्ही ते दाखवायचं आहे. त्याच्यानंतर छज्जाचं प्रोजेक्शन 750 mm त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. डायमेन्शन्स देत असताना बघा कसे दिले आहेत. सो इंटरनल 4x3.3, त्याच्या बाहेरच्या बाजूला 3.5. आता 3.5 जे अंतर आहे ते कुठून कुठंपर्यंत आहे बघा. 3.3 देन 7.7. आता 3.5 चुकून दिले आहे, ते 3.3च पाहिजे आहे. पुढच्या बाजूला 3.3 करेक्ट लिहिलेलं आहे. वॉल थिकनेस तिन्ही ठिकाणी दिले आहेत 0.3 0.3 0.3 आणि टोटल जे आहे 3.3 + 3.3 + 0.9. सो इट इज 7.70 मीटर आणि इट इज आउट म्हणजे भिंतीच्या बाहेरच्या बाहेर जे डायमेन्शन्स आहे ते डायमेन्शन आहे 7.70 मीटर. म्हणजे तुम्ही जेव्हा प्लॅन काढाल त्या प्लॅनमध्ये असं दाखवणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला बेडरूमचं किंवा त्या रूमचं नाव, सो इज किचन 4x3.3 मीटर, बेडरूम 4x3.3 मीटर. त्याच्यानंतर त्याची 300 mm ची वॉल, त्याच्यानंतर त्याच्या बाहेरचं प्लिंथचं प्रोजेक्शन, त्याच्यानंतर विंडोचा जो साईज तुम्ही ॲश्युम केला त्याप्रमाणे जी विड्थ आहे ती विड्थ तुम्हाला मार्क करायचं आहे. ज्या लोकेशनला तुम्हाला ती दाखवायची आहे तिथं ते दाखवून त्याचं जे प्रोजेक्शन आहे छज्जा प्रोजेक्शन आहे जे तुम्ही ॲश्युम्शन केलं आहे या प्रॉब्लेममध्ये ते 750 आहे. या ठिकाणी 750 प्रोजेक्शन दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर इथं एंट्रन्सला स्टेप्स जर मोजल्या तुम्ही, सो देर आर 1 2 3 4 राईज आर देअर. म्हणजे जेवढ्या आडव्या लाईन दिसतात ते काय आहेत, रायझर आहेत आणि 600 प्लिंथ आहे. म्हणजे एक रायझर जो आहे तो 150 mm म्हणजे 15 चौक 60 म्हणजे 600 मिलीमीटर तुम्ही वरती जाऊ शकता. म्हणजे नंबर ऑफ ट्रेड्स आर 1 2 3. म्हणजे जेवढे ट्रेड असतील त्याच्यापेक्षा एक रायझर जास्त असतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला स्टेअरकेसचं कॅल्क्युलेशन करता त्याला टप्पे मोजतो आपण त्यावेळेला, त्याचा जो एक रायझरची संख्या आणि ट्रेडची संख्या याच्यामध्ये फरक केला तर तो 1चा फरक असतो आणि एक ट्रेड हा तुमच्या खालच्या लँडिंगमध्ये जसा जातो तसं इथं ग्राउंड लेवलमध्ये तो जमा झालेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला ट्रेड 3 दिसतात आणि रायझर आहे ते 4 दिसतात आणि ते 4 रायझर हे तुमच्या प्लिंथ हाईटची जी काही हाईट आहे ते हाईट तुम्हाला या ठिकाणी दाखवतात. त्याच्यानंतर मेन डोअर व्हरांड्याला पूर्ण भिंत आहे. प्लिंथ ऑफसेट तिथं म्हटलं आहे बघा, तुमच्या लक्षात आलं बघा. प्लिंथ ऑफसेट, देन वॉल, रूफ प्रोजेक्शन किंवा स्लॅब प्रोजेक्शन, देन हियर वी आर प्रोव्हाइडिंग फी दीज आर दी व्हेंटिलेटर्स किंवा लोअर्ड विंडो असं आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर हा मधला जो चौक आहे इट इज पॅसेज अँड दिस इज लिव्हिंग रूम. जसं आपण पुढच्या बाजूला डायमेन्शन दिलेले आहेत त्याच फॅशननं मागच्या बाजूलासुद्धा डायमेन्शन्स दिलेले आहेत. आता ह्या प्लॅनवरूनच आपण ज्यावेळेला एलिव्हेशन काढतो
त्यामुळे ह्या वरच्या पुढच्या ज्या लाईन्स आहेत ह्या सगळ्या लाईन्स आपण पुढे एक्सटेंड केल्या आहेत बघा. त्या म्हणजे एक्सटेरियर लाईन ज्या आहेत, एक प्रोजेक्शनची प्लिंथ ऑफसेटची लाईन आहे ती प्लिंथपर्यंत तुम्हाला दिसते. तिथं तुम्हाला ब्रिकवर्क किंवा CR मॅसनरी दाखवलेली दिसते. त्यानंतर स्टेप्स आता इथं म्हटलं तर तुम्हाला त्या बरोबर 4 रायझर दिसतील. देन मेन डोअर, 1 विंडो ऑफ बेडरूम इज लुकिंग हिअर. त्याचं छज्जा प्रोजेक्शन त्या ठिकाणी दिसते, म्हणजे त्याची जाडी तुम्हाला त्या ठिकाणी दिसते. ग्लासचं साईन कन्व्हेन्शन त्या ठिकाणी वापरलेलं आहे. त्याच्यानंतर या बाजूला वरांडाच्या एका कोपऱ्यामध्ये तो दरवाजा आहे एंट्रन्सचा, मेन डोअर तुमचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या स्टेप्स दाखवले आहेत. आणि इथं ज्या 2 पॅरल लाईन दाखवल्या आहेत, सो दे आर ऑफसेट. म्हणजे पाठीमागचा जो लिव्हिंग रूमचा ऑफसेट आहे ते तुमच्या WC बाथरूमच्या बाहेर आलेले आहे आणि ते प्रोजेक्शन त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. पर्टिक्युलरली इथं व्हेंटिलेटरसाठी प्रोजेक्शन्स दिलेले नाहीत, त्यामुळे तुम्हाला एलिव्हेशनमध्ये ते दिसत नाहीत. या एलिव्हेशनमध्ये एक चूक आहे, ती विंडोवरची जी छज्जा आहे ती एलिव्हेशनमध्ये इथं दिसणं अपेक्षित आहे. म्हणजे तुमच्या या समोरची जी विंडो आहे त्याच्याच लाईनला एक 750 mm प्रोजेक्शन त्या ठिकाणी, जसं स्लॅबचं प्रोजेक्शन दाखवलं आहे सेम प्रोजेक्शन छज्जासाठी तुम्ही दाखवणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी, ग्राउंड लेवल मार्क केलेले आहे पण कुठलेही डायमेन्शन्स दिलेले नाहीत. म्हणजे एलिव्हेशनमध्ये कुठलेही डायमेन्शन्स आपण देत नाही. मॅक्झिमम डायमेन्शन्स हे आपण प्लॅन आणि सेक्शनमध्ये देतो. आता या ठिकाणी सेक्शन लाईन दाखवली बघा, A जी तुमच्या WC बाथरूम, लिव्हिंग रूम आणि वरांडा याच्यापासून क्रॉस होते. सो दॅट इज द सेक्शन लाईन. त्याचे डायरेक्शन दिलेलं आहे. आपण राईट साईडला बघतो आहे आणि पाठीमागचा जो बॅक पार्ट आहे तो बॅक पार्ट जाणार आहे ह्याच्यामधनं. म्हणजे आपल्याला सेक्शनमध्ये दिसत असताना WC मधली 2 विंडो, बाथरूममधली विंडो, त्याच्यानंतर तुमच्या हॉलमध्ये विंडो तिथं नाही आहे ॲक्च्युली प्रोजेक्शनमध्ये. त्याच्यानंतर तुमच्या वरांड्यामध्ये असलेलं ग्रिल एवढ्या बाजू दिसणं अपेक्षित आहे. हे बघा, इथं बघा, नो यू आर सीइंग. आता इथं मात्र सगळे प्रोजेक्शन्स किंवा सगळे डिटेल्स या ठिकाणी घेतलेले आहेत. सो एक्सटेरियर वॉल ऑफ 300 mm, मधली जे बाथरूम आणि टॉयलेटमधली जी भिंत आहे ती दिली बघा 0.1 मीटर. त्याच्यानंतर बाथरूममधलं आणि WC मधलं क्लॅडिंग जे चौकोनी पार्ट केलेले आहेत, दॅट आर द क्लॅडिंग पार्ट. म्हणजे ज्याला आपण फरशी बसवलेली असते बाथरूममध्ये आणि टॉयलेटमध्ये, ती फरशी ज्याला आपण डॅडोईंगसुद्धा म्हणतो किंवा क्लॅडिंग असं म्हणतो. तर डॅडो हा शब्द दिलेला आहे. त्याची उंची इथं लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर फाउंडेशनमध्ये PCC 148 ॲट बॉटम, प्लिंथ हाईट त्या ठिकाणी दाखवलं आहे. इथं आणखी एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन अपेक्षित आहे, ते इथं दिलेलं आहे बघा. व्हॉट आर दी थिकनेसेस ऑफ वॉल. तर प्लिंथ लेवलला जे 0.4 आहे, त्याच्याखाली 500 आहे, त्याच्याखाली 600 आणि बेड कॉन्क्रीटची रुंदी आहे जी 800 आहे. त्याच्यानंतर प्लिंथ फिलिंग कुठल्या पद्धतीनं आहे ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. सो इट इज स्क्रेड कॉन्क्रीट वरती आहे, बोल्डर्स किंवा रबल फिलिंग ज्याला आपण म्हणतो ते रबल फिलिंग आहे. त्याच्यानंतर कोपिंग सँड बेड आहे आणि सँड बेडनंतर टाईल फ्लोरिंग किंवा फरशी बसवून आहे. तर कोपिंग या ठिकाणी DPC हा शब्द घ्या इन्स्टेड ऑफ कोपिंग. 0.3 इज द थिकनेस ऑफ एक्सटेरियर ॲज वेल एज इंटेरियर वॉल. फक्त पार्टिशन वॉल ज्या आहेत त्या 0.1च्या आहेत. तर मित्रांनो, तुम्ही आता या पद्धतीनं पहिली शीट जी आहे ती तुम्ही 2 पर्स्पेक्टिव्हचे प्रॉब्लेम सोडवायचे ते सोडवला असाल अशी मी अपेक्षा करतो. दुसऱ्या शीटमध्ये ही जी शीट आता तुम्हाला मी पाठवतो आहे किंवा ह्याच्यानंतर 1-2 ड्रॉईंग्ज मी पाठवतो किंवा 2 प्रत्येक बॅच वाईज, म्हणजे आपल्या एकूण 3 बॅचेस आहेत A, B, C. प्रत्येक बॅचला एक लोड बेरिंगसाठी एक प्रॉब्लेम मी पाठवतो आणि त्याचं तुम्ही ड्रॉईंग 1:100 स्केलनं प्लॅन, एलिव्हेशन आणि सेक्शन तुम्ही काढायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेड्यूल ऑफ डोर्स, विंडोज, साईज ऑफ डोर्स अँड विंडोज शुड बी डिसाइडेड बाय यू. आणि त्याचं प्लेसिंग जे आहे ते प्लेसिंगसुद्धा तुमच्या चॉईसनं करायचं आहे आणि ती शीट लवकरात लवकर कंप्लीट करायची. दुसरी गोष्ट,
तुम्हाला 2-3 दिवसापूर्वी मायक्रो प्रोजेक्ट संदर्भात एक नोटिफिकेशन दिले. त्या नोटिफिकेशनप्रमाणे तुमच्या रोल नंबरमध्ये 1 ते 5 म्हणजे 5 जणांच्या ग्रुपमध्ये एक छोटा मायक्रो प्रोजेक्ट ऑफ 10 to 15 पेजेस 10 ते 15 पेजेस होतील. अशा पद्धतीनं प्रोजेक्टचा एक टॉपिक सिलेक्ट करायचा आहे आणि येत्या 10 दिवसामध्ये त्याचं PDF करून ती मला आयदर मेल करायची आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती कंपल्सरी पाठवायचे. म्हणजे मायक्रो प्रोजेक्टचे मार्क्स देण्यासाठी दॅट इज इम्पॉर्टंट. आणि ते सबमिशन तुम्ही ऑनलाईन केलं तरीसुद्धा चालेल. त्याची एक हार्ड कॉपी तुमच्याजवळ ठेवायची आहे. ज्यावेळी कॉलेज चालू होईल त्यावेळी ती हार्ड कॉपी तुम्हाला माझ्याकडे सबमिट करायची आहे. जे पहिलं काम करायचं आहे ते तुमचा ग्रुप बनवणं. तुमच्या ग्रुपमधल्या विद्यार्थ्यांची नावं तुम्हाला माहीत आहेत, रोल नंबर माहीत आहेत, फोन नंबर माहीत आहेत. कॉन्टॅक्ट तुम्ही एक छोटा टॉपिक डिसाईड करा. फॉर एक्झाम्पल साईन कन्व्हेन्शन्स हा सुद्धा एक टॉपिक होऊ शकतो. प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग इज ऑल्सो वन ऑफ द टॉपिक. देन प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंगमध्ये हाऊ टू अप्लाय प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग व्हाईल प्लॅनिंग ए रेसिडेन्शियल बिल्डिंग किंवा पब्लिक बिल्डिंगमध्ये जे रूल्स आहेत डायमेन्शनचे त्याच्याबद्दल तुम्ही एखादा मायक्रो प्रोजेक्ट करू शकता. किंवा वेगवेगळ्या लोड बेरिंगचे 4 किंवा 5 प्लॅन्स करणं दिस ऑल्सो मायक्रो प्रोजेक्ट. किंवा कमर्शियल बिल्डिंग किंवा पब्लिक बिल्डिंगच्या लाईन प्लॅन्स काढणं दिस इज ऑल्सो वन टाईप ऑफ मायक्रो प्रोजेक्ट. त्याच्यानंतर RCC फ्रेम स्ट्रक्चर त्याचं प्लॅनिंग इज ऑल्सो वन ऑफ द मायक्रो प्रोजेक्ट. देन पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू इज ऑल्सो वन ऑफ द मायक्रो प्रोजेक्ट. तर तुम्ही 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह घेणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला 5 जणांच्या ग्रुपमध्ये 5 प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. आणि त्याची जी थेअरी आहे सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह, व्हॉट इज द मिनिंग ऑफ पिक्चर प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन, ग्राउंड प्लेन. त्याच्यानंतर स्टेशन पॉईंट म्हणजे काय, व्हॅनिशिंग पॉईंट म्हणजे काय, हाऊ टू ड्रॉ इट, व्हॉट इज ट्रू हाईट. या सगळ्या थेरॉटिकल पार्ट जो आहे तो थेरॉटिकल पार्ट पहिल्यांदा लिहून प्रॉब्लेम तयार करायचा तुम्ही आणि त्या प्रॉब्लेम सोडवून त्याची PDF करून त्याचा मायक्रो प्रोजेक्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. तर आपण आज इथं थांबूया. सो दिस इज द एंड ऑफ टॉपिक नंबर 3 दॅट इज डिटेल्स ऑफ लोड बेरिंग स्ट्रक्चर. या ठिकाणी तुम्हाला आणखी 2 किंवा 3 डायग्रॅम्स जे फुल सेट मी तुम्हाला पाठवतो किंवा टिपिकल ड्रॉईंग्स माझ्याकडे जे अवेलेबल आहेत ते ड्रॉईंग्स मी तुम्हाला पाठवतो. त्याच्यानंतर 3 लाईन प्लॅन्स पाठवतो फॉर ABC बॅचेस आणि ती तुमची पहिली शीट तुम्ही काढायची आहे. पुढच्या लेक्चरपासून आपण फ्रेम स्ट्रक्चरचं ड्रॉईंग कसं काढायचं ह्याच्याबद्दल बघणार आहोत. ओके, गुड बाय.